ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आज फ्रायडे शुक्रवार बरोबर एक आठवड्या अगोदर म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहना अगोदर आपण परमेश्वराच्या वचनावरती मनन चिंतन करत आहोत। आणि आज परत एकदा आपल्याला आजचं शुभवर्तमान दाखवून देत आहे की कशा प्रकारे शास्त्री आणि परुषी व यहुदी लोकांमध्ये रागाची वाट किंवा लाट संचारत होती। प्रभू येशू ख्रिस्ता विरोधात प्रभूला धरून देण्यासाठी काय गोष्टी कारणीभूत होत्या ते आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे। आणि ज्या गोष्टीसाठी हे शास्त्री परुषी व मोठमोठे लोक, शिकलेले लोक, यहुदी लोक ज्या गोष्टीसाठी वाट पाहत होती ती बाब जणू काही जवळ येऊन थांबलेली होती की कधी प्रभू येशूच्या तोंडातून किंवा मुखातून एखादा अपशब्द निघावा आणि कधी ते त्यांना पकडून देतील, धरून देतील। परंतु हा अपशब्द नव्हता तर सत्याची वाणी होती। हा अपशब्द नव्हता तर यहुदी व शास्त्री लोकांची डोळ्यांची उघडणी करणारे वाक्य होतं। आणि काय वाक्य होतं? प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की मी स्वतः परमेश्वर आहे, मी स्वतः निर्माणकर्ता परमेश्वर आहे, मी स्वतः सत्य आहे, मी अब्राहमा अगोदर आहे, मी तर सर्व काही निर्माण केलेलं आहे। आणि हेच वाक्य जे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला देवाची उपमा दिलेली होती ते वाक्य त्यांना नक्कीच खटकलं। आणि त्याच वाक्याच्या जोरावरती ते प्रभू येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी पाहत आहे। किंबहुना आजचं शुभवर्तमान आपल्याला सांगत आहे ते धोंडे देखील मारण्यासाठी तयार होत आहे। परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपलं मिशन कार्य थांबवत नाही। त्यांच्या भीतीमुळे प्रभू ख्रिस्त आपली सत्याची वाणी तशीच दाबून ठेवत नाही, तर त्यांच्या समोर खरं सत्य काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु असं सांगतात की समोरचा व्यक्ती जर अहंकाराने भरलेला असेल, समोर त्या व्यक्तीची बुद्धी आणि मन आणि हृदय जर अहंकाराने भरलेलं असेल तर कितीही सत्य असलं तरी त्या व्यक्तीला ते काही समजू शकत नाही, कारण त्या व्यक्तीने आपले डोळे अगोदरच अहंकाराने झाकून दिलेले आहेत, आपले कान अहंकाराने त्याने बंद केलेले आहेत आणि म्हणून ती व्यक्ती सत्याची वाणी ओळखू शकत नाही। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहेत, मी तुम्हाला सत्य सांगत आहे परंतु तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नाही। तरी सुद्धा जरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीत तरी सुद्धा ज्याने मला पाठवले किंवा ज्या अब्राहमावरती, ज्या मोशेवरती तुम्ही विश्वास ठेवत आहात त्यांच्यावर देखील तुम्ही विश्वास ठेवा किंवा त्यांच्याद्वारे देखील माझ्यावरती विश्वास ठेवा, कारण मी काही वेगळं कृत्य करत नाही। तर ज्याने जे करून दाखवलेलं आहे की ज्याने जे मला सांगितलेलं आहे ते चांगलं कृत्य मी करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तुमच्या डोळ्यामध्ये मी खुपत आहे। आणि म्हणून शास्त्री आणि परुषी यांनी अहंकारामुळे, स्वतःच्या युगाला हट झाल्यामुळे आज प्रभू येशू ख्रिस्ताला ते धरून देण्यासाठी पुढे सरसवत आहे। परंतु प्रभू येशू ख्रिस्त तिथून निघून ज्या गावामध्ये लोक प्रभू येशूची वाणी ऐकण्यासाठी तयार होते, सत्याची वाणी ऐकण्यासाठी तयार होते किंवा प्रभू येशूचे शब्द ऐकण्यासाठी त्यांच्या मनाची तळमळ होती, त्या गावामध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्त आपलं मिशन कार्य पूर्ण करत आहे। याचा अर्थ आपल्याला सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला दाखवून देत आहे की कुठल्याही व्यक्तीच्या अडखळ्यामुळे किंवा कुठल्याही व्यक्तीच्या त्रासामुळे आपलं मिशन कार्य कधीच थांबत नाही। तर मिशन कार्य ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, ते शेवटपर्यंत चालूच राहणार आहे। जरी एक व्यक्ती ऐकत नसला तर तेथे 10 व्यक्ती असेल जे प्रभू येशूच्या शब्दाला नक्कीच मान सन्मान देणार आहेत। आज शास्त्री आणि परुषांनी आपल्या स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलेला आहे। जे सत्य त्यांच्या समोर होतं किंवा जे परमेश्वरचा आत्मा त्यांच्या समोर होता ते त्याने धुडकावून लावला, त्याला ते धरून देण्यासाठी तयार होते। आपल्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती कधी कधी होत असते, जेव्हा एखादा व्यक्ती आपला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती असते की ती व्यक्ती योग्य असते, ती व्यक्ती 100% खरे असते, तरी अहंकारामुळे आपण त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकण्यासाठी तयार नसतो। किंबहुना आपल्यामधील इगो किंवा अहंकार इतका वाढलेला असतो किंवा समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा मोठी होऊ नये किंवा समोरच्या व्यक्तीला काहीच समजत नाही अशी आपली अपेक्षा असते।
आणि म्हणून अहंकाराने आज अनेक मोठमोठ्या व्यक्ती देखील खाली कोसळलेल्या आहे. आज अहंकाराला किंवा प्राईडला, इगोला आपल्या जीवनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया व परमेश्वराच्या वाणीला आपल्या जीवनामध्ये, परमेश्वराच्या वचनाला, सत्याच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये अग्रस्थान देण्याचा प्रयत्न करूया.